हार जीत होत असते, मात्र क्रिकेट खेळणं फार महत्वाचं आहे, कारण की आपलं स्लोगनच असं आहे, एक धाव आरोग्यासाठी. कॉमबॉक्स मध्ये बदल, मनोज ठाकरे आपल्यासोबत जुळतील. उपाध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब सध्या युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. विजय स्पोर्ट खांडपे टीम संघाचे सर्वे आहेत. काल त्यांनी आमच्या समालोचक परिवाराला जॅकेट स्पॉन्सर केलेलं आहे. धन्यवाद साहेब. हॅलो हॅलो, धन्यवाद संदेश. या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजीची धुरा जी आहे ती आपण पाहतोय. राजन डी गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे, हाई चेंडू चांगला आहे. कुठल्या प्रकारची इथे ही धाव नाही आहे. जीवन आपण पाहतोय स्ट्रायकर यांना त्यांच्या माध्यमातून हंगामामध्ये 50चं रेकॉर्ड सुद्धा आहे. पाहूया आज घरच्या खेळपट्टीवरती खेळत असताना कशा प्रकारे खेळ केला जाईल. क्या बात आहे, इनफिल्डच्या वरतून अतिशय नजाकत आणि ताकद झोकून दिली गेली या चेंडूवरती आणि एक चांगला फटका सीमा पार जातोय, चौकार. या ठिकाणी पाहिलं तर चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो 5 या अंकावरती. असे मोठे फटके खेळणं आवश्यक आहे, जेणेकरून 50च्या आसपास धाव फलक जाऊन पोहोचेल, तेव्हा मॅचला रंगत येईल, बघायला मजा येईल. कारण आपण पाहिलं तर 15 मध्ये काढलेलं एक टफ टीम आहे. चांगल्या चांगल्या खेळाडूंचा या ठिकाणी भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम सन्मान्य गुरुनाथजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या या मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चांगली स्पर्धा आहे. अतिशय प्रेमल संघ आणि प्रेम देण्यासाठी भरपूर मान्यवर पाहायला मिळतात. इथं मात्र अजून एक चांगला फटका खेळला जातोय. यावेळेस समोर खेळला, लोंगापच्या रिझर्व्ह मध्ये चेंडू सीमा पार. पोहोचली जाते. या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर पत्रावरती काढलेल्या टीमचं परफॉर्मन्स खूप चांगलं राहिलं गेलं आहे आणि कमी नाही आहे. स्टार 11 लोणाळा ही टीम सुद्धा आपण पाहिलं तर भव्य दिव्य असं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि माझे अध्यक्ष अरविंद दादा भोईर साहेबांनी सुद्धा उल्लेख केला गेला की आजवर या अंगामध्ये अशी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे, ज्या ठिकाणी भरपूर सारं पारितोषिक पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघानं मन भरून कौतुक करत आहेत. यावेळेस ही चांगला फटका आहे. क्या बात आहे, हा ही चेंडू नाही थांबत, जातो सीमा पार, येतोय चौकार. संख्या लागली गेली आहे. स्टार 11 लोणार टीमच्या माध्यमातून 15 धाबा धावफलकावरती. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही, एक जमेची बाजू म्हणू शकतोय. आणि एक चांगला गोलंदाज राजन डी याच्यावरती जो प्रतिहल्ला चढवला गेला, त्याच्यामध्ये यशस्वीरित्या जीवन याने मात्र चांगली खेळी करताना पाहायला मिळाले. चांगला खेळ नेहमी करताना पाहायला मिळतात. अंगामधले 50चा मानकरी सुद्धा ठरला गेला आहे. पाहूया आज ती पुनरावृत्ती पाहायला मिळेल का, तो इतिहास या ठिकाणी घडला जाईल का, कारण आज गरज आहे. पाहूया.
नवीन गोलंदाज हरेश जोशी या ठिकाणी तयार होते गोलंदाजी मार्क वरती. एक चांगला टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 15 धावा धाव फलकावरती. एखाद्या मोठ्या टीम समोर जे तुम्हाला टार्गेट ठेवणं गरजेचं आहे तो टार्गेट या ठिकाणी सेट केला गेला आहे. पहिला पुढील चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सोडून दिला आहे कारण माहिती आहे व्हाईट बॉल जातोय उजवी एसटी सोडून जाणारा हरीश जोशी यांचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15 इथं मात्र सुरुवात खराब पाहायला मिळाली लाईन लेंथ नाही आहे. त्या अनुषंगाने व्हाईट बॉल 16 धावा धाव फलकावरती. पुढील चेंडू आता या विलेस बॅट वरती घेतला जरूर आहे गॅप शोधता आले नाही आहे. सिंगल कंप्लीट केली गेली जाते. दुसरीचा प्रयत्न घातक होऊ शकतोय परंतु या ठिकाणी मी तर म्हणेन थ्रो मात्र या ठिकाणी लेट पोस्टला गेला आणि बरोबर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते धावफलकावरती 18 या अंकावरती धावा बनतायत. ही चांगली बाब पाहायला मिळते खास करून या ठिकाणी आयोजक टीम स्टार 11 लोणाड यावेळेस हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न दिशा देण्याचा स्ट्राईक रोटेट करून जीवन या चान्स देण्याचा प्रयत्न दिलीप जाधव यांचा पाहायला मिळाला होता परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर डॉट चेंडू. पुढे चेंडू पाहूया या ठिकाणी यावेळेस उडवला आहे आणि राजन आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू चांगला कलेक्ट केला गेला आहे. सिंगल येते सिंगल पेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने संख्या पुढे सरकते धावफलकावरती 19. या ठिकाणी आपण पाहतोय खेळाला सुरुवात होईल. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 19. या वेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे पोचला जातोय. सिंगल कंप्लीट केली वेल अवसर या ठिकाणी आपण पाहतोय आणि 2 धावा बरोबर या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 21 धावा धावफलकावरती. या ठिकाणी पाहतोय आपण भद्रावती काल्हेर टीमचे कोच खऱ्या अर्थाने फाउंडर मेंबर एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छांचा केला जातोय वर्षाव परंतु या ठिकाणी बिग हिट या ठिकाणी पाहायला मिळतंय. षटकार धक्का या ठिकाणी दिला जातोय स्टार 11 लोणार टीमला जीवन याच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहिलं तर एक चांगली इनिंग खेळण्याच्या तयारीमध्ये होते. प्रत्येक चेंडूवरती प्रहार प्रहार आणि आक्रमण पाहायला मिळाला होता. या ठिकाणी फटका बरोबर सजवला होता परंतु अधिक उंच लांबी काही गाठता आली नाही आहे आणि जीवन यांची खेळी झेलच्या स्वरूपात संपुष्टात आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश येतोय. योगेश जाधव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी तयार होतोय. पाहूया एक चांगली परफेक्ट टीम आहे नो डाऊट परंतु या ठिकाणी तो काम करावं लागेल. सुरुवात चांगली करून दिली गेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 27 धावा धावफलकावरती. आता गोलंदाज संतोष मडवी या ठिकाणी तयार होते ओव्हर क्रमांक 30 हाताळण्यासाठी. कमबॅक केले जाईल का पाहूया गोलंदाजीच्या माध्यमातून की जो आक्रमण चालू आहे तो सातत्यपूर्वक मैदानाच्या आतमध्ये दर्शवला जाईल. फुल टॉस चेंडूला टर्न केला स्क्वेअर कंपनीच्या रिझन मधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. फेकी सुद्धा झाली परंतु
बॅटर बरोबर पोहोचला गेला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि समाधान यांचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि 2च धावांवरती या ठिकाणी समाधान मानावं लागतंय बॅटरला. धावसंख्या पुढे सरकते 29 या अंकावरती. पुन्हा एकदा फुल टॉस. आता मात्र पाहूया बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे डीप मध्ये. पुन्हा एकदा समाधान त्या ठिकाणी पोहोचला जातोय आणि या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. 31 या अंकावरती धावफलक पोहोचला गेलाय. प्रत्येक चेंडू मागे धावा येत आहेत, ही चांगली बाब आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर या 2 चेंडूंमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. संतोष मडवी म्हटलं तर एक उत्कृष्ट दर्जेदार गोलंदाज आहे. त्याच्या अगेन्स्ट फटकेबाजी चांगली होताना दिसतंय. या ठिकाणी आपण पाहिलं तर दिलीप जाधव यावेळेस उडवलाय. फटका कमजोर आहे, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का? पोहोचला जरूर होता नितीन, परंतु त्या ठिकाणी आपण मिथून, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र काय कन्वर्ट करता आलं नाही आहे. आणि यावेळेस स्ट्राईक रोटेट झाली, सिंगल धाव मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 32. पाहूया यावेळेस योगेश स्ट्रायकर एंडला येतोय. त्यांच्याकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता चांगली आहे. क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाहीये. ते सातत्यपूर्वक तुम्हाला दर्शवावा लागेल, तो खेळ करावा लागेल. यावेळेस मात्र सेपल झाले होते, जागा बनवली होती, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉटची झाली सांगता. थोडासा हायटेड बॉल दिला गेला होता, त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर हवं तसं फटका खेळता आलं नाही आहे. डॉटची झाली समाप्ती. धावसंख्या स्थिर 32. यावेळेस मात्र अधिक उंच हवेमध्ये उडाले आहे झेल आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पुन्हा एकदा झेल सुटला गेला आणि 2 धावा अचूकरित्या कंप्लीट होत आहेत. 2 ने धावसंख्या 34 या अंकावरती पोहोचली गेली आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. 2 ओव्हरमध्ये 27 होत्या, 7 आल्या, 34 झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 15 बरोबर आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरला आल्या 12. परंतु या ओव्हरमध्ये कुठेतरी सुरुवातीच्या कालामध्ये धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर एक सिंगल डॉट आणि त्यानंतर 2 अशा रीतीने आताचा ह्या शेड्यूल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय संतोष मडवी च्या गोलंदाजीचा. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा तयार होतोय, काय कानमंत्र दिला पाहूया. की मैदानावरती थांबून खेळणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने. चांगले चेंडूचा समाचार. यावेळेस फुल टॉस वसूल केला जातोय. क्या बात है, चेंडू सीमा पार, दर्जेदार ब्रँडेड सिक्सर. क्या बात आहे, शेवटच्या चेंडूवरती आला हा सिक्सर रन. त्याच्या अनुषंगाने धावसंख्येला मिळाला आकार. 40 धावांवरती धाव फलक जाऊन ठेपला गेला आहे. धावसंख्या खूप चांगली आहे, नो डाऊट. पाहूया शेवटचा अंतिम ओव्हर हाणामारीचा आहे. काय घडेल या ओव्हर मध्ये? गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल की बॅटर मात्र या ठिकाणी जी लयबद्ध फलंदाजी करतायत, प्रत्येक बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन एक चांगली कर्मकुशलता अर्पण करतायत, तशी सातत्यपूर्व पाहायला मिळेल की गोलंदाज मात्र पलटवार करत असताना लाईन लेनने गोलंदाजी करेल. पाहूया मिथुन तरे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. 40 धावा धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 15, तदनंतर आल्या 12, तदनंतर आल्या 13, अशा झाल्या एकूण आपण पाहतोय 40 धावा. शेवटचा अंतिम ओव्हर पाहूया 6 चेंडूंमध्ये किती धावा या ठिकाणी जमा केल्या जातील. चला वेळ कमी खर्च करून खेळायला सुरुवात करूया. पुढे चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी तयार मिथून तरे तयार होईल. शेवटचा अंतिम हाणामारीचा षटक पाहूया. या ओव्हर मध्ये किती धावा लोणार टीम जमा करेल. आतापर्यंत गुड अँड वेल स्कोर कार्ड सजला गेला आहे. तर मात्र दिलीप जाधव असेल, योगेश जाधव असतील, यांना मात्र चांगली खेळी करावी लागेल. आणि दोघांकडे खेळ चांगला आहे, नो डाऊट. पाहूया
दर्शनीय फटका आपण जर पाहिला तर कमालीचा योगेश यांच्या बॅट मधून यावेळेस पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. अतिशय वेगवान, परंतु लाईन बिघडताना व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा भरणा धावसंख्या 41 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. पुढील यावेळेस अजून एक आपण पाहतोय खराब चेंडू आणि व्हाईट बॉल 42. आणि कालचा दिवस आपण जर पाहिला तर गावदेवी पूर्ण संघाने गाजवला गेला आणि खूप चांगलं त्यांनी खेळ केला आणि कालच्या दिवसातून क्वालिफाय झाले. आज त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण संध्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. यावेळेस उडवला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि सिंगलच घेतली जाते. आणि हेच काम करायचं आहे खऱ्या अर्थाने. योगेश जाधवकडे चांगली कलात्मक फटके खेळण्याची एक क्षमता आहे आणि त्याच्यासाठी स्ट्राईक रोटेट करून जीवन दिलीप याने मात्र ते एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. कारण एक मारतो तर एकाने शांती घ्यायची असते. यावेळेस शॉट, क्या बात आहे, चेंडू फेकून दिला सीमा पार, सिक्सर. चालू आहे. सुरुवातीचे दोन चेंडू स्वेअर मारा वाईट, त्यानंतर सिंगल घेतली दिलीप याने आणि योगेश याला चान्स दिली. त्याचं संधीचं सोनं करत असताना 6 धावा आल्या. धावसंख्येला आकार मिळाला 49 या अंकावरती. दोन चेंडूंमध्ये आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. मिथून तरे थोडेसे मागे ठरत आहेत. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे, चेंडू आडला गेला आहे, सिंगल येते. एक लक फॅक्टर मित्रमंडळी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून लागला गेला, कारण स्लिप झाले होते, धरतीला धराशायी झाले होते, परंतु चेंडू मात्र अडवला गेला. सिंगल धाव घेतली गेली. 50 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. क्या बात आहे. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सिंगल घेतली गेली आहे. एक धाव, 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. या ठिकाणी पाहूया, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 52 धावा. किती बोल बाकी आहेत? 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेस अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. क्षेत्ररक्षण मात्र चांगले झालेले आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावसंख्या 53. क्या बात आहे. धावसंख्या बरोबर चांगली झाली आहे, नो डाऊट. पाहूया, अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे. याच्यावरती किती धावा येत आहेत. षटकार, पंजा, चौकार, 3, 2, 1, वाईट, नो की विकेट, काय घडतंय. गोलंदाज टर्न होत आहे. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि राजन आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण झालं जरूर, परंतु 2 धावा नाही रोखू शकत. बरोबर 55 धावा धावफलकावरती या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. अब तक 56 धावांची आवश्यकता या ठिकाणी पंधरापर्यंत काढलेल्या टीमला पाहायला मिळेल. आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 15, तदनंतर आल्या 12, त्याच्यानंतर आल्या 13 आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या 15. अशा रीतीने 55 धावा धावफलकावरती जमा केल्या
याच्यामध्ये सर्वात चांगलं योगदान म्हटलं तर योगेश जाधव याचं पाहायला मिळालं. सुरुवात चांगली जीवन याने करून दिली आणि त्याचा कलस रचताना या ठिकाणी योगेश जाधव यांनी चांगलं काम केलं. पण बोलूया या ठिकाणी स्वागत आणि सन्मानाकडे या व्यासपीठावरती उपस्थित आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित मान्यवर व्यासपीठावरती पाहू शकता आपण उपसरपंच सन्मान्य जितेंद्रजी गायकवाड साहेब आहेत. त्यांचा पण करूया येतो स्वागत आणि सन्मान. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं, त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणीही या मंचावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. मेगा सत्कार सन्मान्य जितेंद्रजी गायकवाड साहेबांचं. मदनजी जाधव साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर या ठिकाणी उपस्थित आमचे महाराज भामरे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. मदन साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भामरे महाराजांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या आयोजक विनंती असेल आपण ही वेल वाया न घालवता मैदानात लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तदनंतर या ठिकाणी उपस्थित समाजसेवक उद्योजक मान्य श्री चेतनजी भुईर साहेब आहेत. त्यांचंही करूया या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान. अशोकजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण सन्माननीय चेतनजी भोईर साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी माजी क्रिकेटपटू आहेत गुरुनाथजी या ठिकाणी आपण पाहिलं तर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अनंताजी थळे साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. अशोकजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण अनंताजी थळे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची उत्तरमायची शाल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सन्माननीय अनंताजी थळे साहेब आपण पाहतोय. तसेच आपण पाहिलं तर माझे कुस्तीपट्टू आपण जर पाहिलं तर मातीच्या खेळामध्ये ज्याने आपलं नाव कमवलं खऱ्या अर्थाने पै लावणं हे सर्वांच्याच बसचं काम नाही आहे. आणि या ठिकाणी पैलवान आपण पाहतोय सन्मान्य नारायणजी मडवी साहेब आहे. त्यांचाही पण करूया यथोचित मेगा सत्कार. आमचे मार्गदर्शक सर्व आणि या स्पर्धेवरती ज्यांचं नितांत प्रेम बालकृष्ण साहेबांना विनंती आहे पैलवान श्री नारायण मडवी साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. वस्ताद आहेत आपण पाहिलं तर भरपूर काल मातीमध्ये त्यांनी घालवला गेला. आपल्या नावाचा ही खूप बोलबाला केला आणि आपल्या गावाचं नावही आपण जर पाहिले या कुस्तीच्या माध्यमातून भरपूर कमवलं गेलं. असं हे लाडकं मान्यवर या ठिकाणी उपस्थित त्यांचा केला जातोय यथोचित स्वागत आणि सन्मान. तसेच या ठिकाणी शशिकांतजी थले साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. सन्मान्य शशिकांतजी थले साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही केला जातोय या ठिकाणी मान सन्मान. तर सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तर आपण बोलूया खेळाकडे. या ठिकाणी आपण पाहिलं तर 56 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय माजी क्रिकेटपटू सन्माननीय गुरुनाथजी गायकवाड आहेत. त्यांचाही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. सन्माननीय मदनजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जाते यथोचित स्वागत आणि सन्मान. प्रत्येक मान्यवरांना यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जाते. खेळाला या ठिकाणी सुरुवात होते. आपण करूया कॉम बॉक्स मध्ये बदल संदेश पाटील यांच्या आवाजाने धावतं विवरण आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. धन्यवाद.
पहिल्याच चेंडूवर झेल उडाली होती, मात्र तिथे एकच धाव घेता आलेला आहे. टार्गेट अल्पेश सांगत आहे की 56 धावांचं, आणि असंही दिलीप जाधव यांची रनिंग 56 वय आहे. टार्गेट देखील चांगलं सेट केलेलं आहे इथे स्टार 11 लोणार संघाच्या माध्यमातून. आज बॅटिंग चांगली राहिली त्यांची देखील. सिंगल डबल का होईना धावा बनवल्या आपल्या संघासाठी, हे फार महत्वाचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज दिलीप जाधव, आणि आता स्ट्रायकिंग वर तुम्हाला पाहायला मिळते विनायक पाटील. मिथून तरी याच्या बॅटमधून पहिली धावा लागली गेली स्कोर कार्डवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. हो, वेगवान गतीचा हा चेंडू. लोणार एक्सप्रेस चेंडू पाहायला मिळत आहे. जे युवा खेळाडू आहेत, जे ग्रामीण क्रिकेट खेळत आहेत गावगट, त्यांना लाजवेल असं फिटनेस आहे यांचं. कारण की बॅटिंग देखील चांगली करतात, रनिंग बिटिंग देखील चांगला आहे, रनअप देखील पहा किती मोठा आहे. एकदम फिटनेस मध्ये खेळताना आपण पाहतोय दिलीप जाधव यांना. पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळला समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये. वन बाउन्स न येतोय हा चौकार. आक्रमण झालं मैदानाच्या आतमध्ये विनायक पाटील आपण तर टार्गेट 56 धावांचं आहे, आणि 56 धावा बनवायची सुरुवात चांगली होणे फार महत्वाची आहे. सुरुवात किती धावा येतील पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे पाहणं फार महत्वाचं असेल या मॅच मध्ये. दोन शतरक्षक इनफिल्डच्या बाहेर फिल्डिंग पोझिशन करतायत आपण पाहतोय. मदन बाकडे साहेबांनी देखील पारितोषिक लावलेलं आहे. जर आपण एखादा विकेट जर क्लीन बोल्ड गेला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया दिलीप जाधव असेही ग्राम विकास आहेत, आणि जेव्हा ग्रामसेवक म्हणून काम करतात मग तेव्हा ते पारितोषिक लागतातच. दिलीप जाधव राईट हॅम ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल, मात्र चेंडू मिस टाइम, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे, झेल होत नाहीये, आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. विनायक पाटीलला जीवनदान देणं म्हणजे खत्री की घंटी वाजू शकते ते लोणार टीम संघासाठी. विनायक असा खेळाडू आहे, तो कधीही अटॅक सुरू करू शकतो. सध्याच्या घडीला जर बघितलं आपण अल्पेश, तर 2 झेल उडाल्या होत्या, त्याच्यामध्ये 2 झेल सुटल्या गेलेत. सध्या तरी आपण पाहता मिड विकेट क्षेत्रामध्ये आई गावदेवी सोनाली टीम थोडस आडामध्ये मॅचचा आनंद घेताना आराम करतायत. पुढचा चेंडू विनायक सज्ज होत आहे. किती धावा येतील, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचा षटक महत्वाचा षटक असतो नेहमी, आणि तो पूर्णपणे सध्या तरी आपण पाहतोय की कालवेर संघाच्या पक्षाकडे जात आहे हळूहळू, कारण की हा देखील चेंडू झाली सीमा पार, येतोय चौकार. दिलीप जाधवच्या अगेन्स्ट सध्या तरी मोठे फटके येत आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 11 धावा, आणि 11 धावा खर्च केल्यात, आणि त्यांनी बनवल्या फक्त 10 धावा दिलीप जाधव यांनी. म्हणजे बनवल्या कमी आणि खर्च केल्या जास्त, असा झाला आता विषय. आता हा चेंडू जर डॉट आला नाही तर म्हणजे सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात होईल इथे बंदर मारुती काल्ले टीम संघाची आपण पाहतोय. पुढचा चेंडू दिलीप जाधव राईट अप ओव्हर द विकेटने. वेलकम रवींद्र गुलवी, प्रिन्स मूवीजचे प्रोपरायटर. असं वाटतं रात्रीच वाटतं गोव्यावरून आलेले आहेत. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 8 ते 9 ठिकाणी स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. प्रिन्स मूवीज, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या आगरी समाजाचे आपला अग्रीभूषण, आपली वाहिनी, आपला चॅनल प्रिन्स मूवीज, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रवी गुलवे. धावा झालेल्या आहेत त्या 11 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे या षटकातील पॉवर प्लेचा, त्याच्यावर देखील विनायक पाटीलचा प्रयत्न असेल की मोठा फटका. हा चेंडू मला वाटतं पुन्हा टाकावा लागेल. स्टिकच्या बाहेर भाऊ पाटील व्हाईटचा इशाराचं
नक्कीच आपल्याला संकेत देताना मैदानाच्या आतमधून. आणि आज भाऊ पाटील यांच्या मनासारखं जेवण होतं म्हणून थोडं जास्त जेवण झालं भाऊ पाटील यांचं. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. दिलीप जाधव विकेटची अपेक्षा करत आहे टीम लोणाड. विकेट मिळेल का? मात्र जोरदार अपील झाली होती आणि पंच सांगतात की इट्स अ वाईट. म्हणजेच हा वाईट कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला तर लोणाड संघाने जोरदार अपील केली. तर रवीने देखील कधी कधी थोडीशी अपील केली होती. थोडस लेट वाईट आलेला आहे. भाऊ पाटील यांचा इशारा मात्र ऑलरेडी अल्पेशने डॉट चेंडू लिहिला होता. अंपर इज बेस्ट जज. 13 धावा. असं वाटतं अल्पेश म्हणत आहे की दुपारची सुस्ती असावी जेवल्यानंतर भाऊ पाटील यांना. सुंदर असा हा स्ट्रोक. शतरक्षक आहे. रनआउटची संधी होती तिथे मात्र आता पहा जिथे एकच धाव तिथे 2 धावा पूर्ण झालेल्या. आता तिसरा देखील घेतला जाईल. पप्पू थले निराश आहेत. चेंडू अडवण्यासारखा होता तिथे. 2च धावा पूर्ण केल्या गेल्यात. तर शेवटच्या चेंडूवर धावा आलेल्या आहेत 2. टोटल झालेल्या आहेत ते 15. जी सरासरी आवश्यकता होती अल्पेश ती इथे बंद्रा मारुती काल्हेर संघाने पूर्ण केलेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काल्हेर संघाची धावसंख्या 15. आणि माहिती मिळते की स्टार 11 लोणार संघाने देखील 15 धावा बनवल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. म्हणजे सूच समेत वापस. चला फिल्डिंग लावा. विचार कमी करा. आपणच आयोजक आहात. आज सेमीफायनल देखील खेळवायचंय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ठरला जाईल की कोणता संघ फायनल मध्ये जाईल संध्याकाळी. आज हारचं नवीन लुक आहे. आज असं वाटतं की एखादा खाटूक. चला गोलंदाजीला सुरुवात करायची आपण. प्लीज वेळ फार कमी आहे. थोडस आज वेळ जास्त घेतला गेला अल्पेश असं वाटतं. अधिकच वेळ लागला गेलाय. आणि याच्यानंतर सोनाली टीम आपली तयारी करताना कॅप्टन संतोष पाटील सध्या इतर खेळाडूमध्ये दिसत नाहीयेत. अलगच कुठेतरी बसले असतील. शांत वातावरण. सह्याद्रीच्या कुशीत लपलेला हा सौदरपडा गाव आणि समोरच हिरवगार सर्व वृक्ष पाहायला मिळतं. झाडं पाहतोय आपण. फिरण्यासारखं मूड होईल असा हा क्षेत्र आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. पप्पू थले आले आणि पप्पूच्या अगेन्स्ट मोठा फटका. हे तो षटकार. झेल जर झाली असती ना विनायकची तर मी म्हणेल की काल्हेर संघाचा बाजा इथेच गुंडला असता.
मी नेहमी म्हणत असतो पकडा कॅच जिंका मॅच. क्रिकेटचं समीकरण आहे. तुम्ही एखादी चुकी करू शकणार नाहीये क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू सोडून दिलाय. योग्य ते निर्णय पंचांच्या माध्यमातून सातपुते सर वाईट इशारा करतायत. सिंगल धाव मिळतीये. धाव संख्या धावफलकावर अल्पेश सांगत आहे 29 धावा. 29. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी. लक्ष फार मोठं होतं. राजेंना देखील माहित होतं म्हणून योगेशला आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पाठवलं. मिथून तरे तसंही आपण पाहतो की नेहमी ओपन करत असतात. पुढचं चेंडू सोडून दिलाय. आता मात्र ती योग्य ती लेंथ लाईन. डॉट चेंडू बाद कमबॅक करताना आपण पाहतो पप्पू तले याला 14 धावा खर्च केल्यानंतर हा चेंडू डॉट आलाय. कालपासून अल्पेश गायकवाडची भरपूर चांगली काळजी घेतली पप्पू थले यांनी. तुला काय पाहिजे फक्त सांग मला. नक्कीच सकाळी थोडेसे इंजर्ड झाले होते. शेर जखमी आहे लेकिन घाव नाही भर रे बाबर. पुन्हा एकदा मोठा फटका. गॅप मध्ये चाललंय चेंडू. शतरक्षक पोहोचतोय. एक धाव आली आहे. थ्रो थोडासा उशिराने येतोय. त्याचं कारण 2 धावा पूर्ण केले जात आहेत. आखेपला पण अल्पेश 4 खेळाडू आले होते चेंडू अडवण्याकरिता. हाच क्रिकेट चांगला आहे. रवी असं वाटत नव्हतं की पोहोचेल, मात्र त्याने देखील थोडीस वेग वाढवलं आणि अगदी तो देखील पोहोचला होता तिथे. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. मोठा फटका येण्याची अपेक्षा फार होती विनायक पाटील याच्याकडून, मात्र पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू चांगला आहे. थ्रो चांगला आहे. चांगला कलेक्ट करताना पप्पू तेलेला आपण पाहत आहे. आणि फायनली राहत की सांस ली होंगी पप्पू ने, कारण की षटक समाप्त झालाय. तर टोटल किती धावा खर्च केल्या अल्पेश पप्पू याने? 17. 17 धावा आल्या या षटकामध्ये. 15-17 टोटल झालेल्या आहेत त्या 32 आणि आता इथून पाहिजे त्या 24. चला स्ट्रॅटेजिक टाइम. ड्रिंक्स इंटरवल पाणी मैदानाच्या आतमध्ये. दयावन भंडारी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, ते सध्या पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि कान मंत्र देताना की आता फक्त एकच मोठा स्ट्रोक खेळायचा, कारण की येणारे 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच एका चेंडू मागे 2 धावा बनवायच्या आहेत. तो देखील संघर्ष होताना पाहायला मिळेल. तर तिसरा गोलंदाज कोण? तयारी दिसतो विकास मडवी यांची. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतील आणि कोणत्या प्रकारे कमबॅक करून देतील आपल्या संघाला. थोडस स्पीडअप करा, घाई करा आपण थोडं. विकास मडवी गोलंदाज. आजची भोजनाची व्यवस्था त्यांनीच केली होती. संतोष कुंभार होते, विकास मडवी. आणि आता स्ट्रायकिंग वर विनायक पाटील चांगली फलंदाजी करते सध्या मैदानामध्ये. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न मात्र सफल होऊन हा चेंडू पाठवला सीमारेखा पार. येतोय चौकार.
दुपारचा सत्र सुरू झालाय असं वाटतं. भाऊ पाटील थोडेसे स्लो मोशन झाले, हळूहळू का होईना. सुंदर असा ड्राईव्ह समोर, शतरक्षक वेगाने लॉंग ऑफला, फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव घेता आली आहे तिथे फलंदाज विनायक पाटील. आता स्ट्राईक मिथून दरे पाहतोय आपण. 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्यात. मात्र आज चांगला खेळ पाहतोय आपण. 26 धावनं खेळत आहे विनायक पाटील खेळपट्टीवर. त्याच्यामध्ये एक षटकार, 2 चौकार. फिल्डिंग मध्ये थोडस बदल. या मॅच मध्ये रवी याच्याकडे चेंडू गेलेला नाहीये. नको, ठीक आहे, नको सांगतोय तो. ओ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खराब चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. चेंडू डॉट झाल्यानंतर जे लोणार संघाचे जे पाठीरेखे आहेत, जे लहानसे चिमुकले, ते एन्जॉयमेंट करताना डगआउट मध्ये पाहायला मिळत आहे. विकास, शॉर्ट बॉल ऑन साईडला, धमाका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, षटकार. कधी राहील. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, आणि आही चेंडू त्याला सीमा रेखा पार, येतोय चौकार. उल्लेख करत असतो स्टार 11 लोणार संघाचा. टीम चांगली आहे, एकता नाहीये टीम मध्ये, आणि ज्या ज्या खेळाडूकडे विश्वासाने त्याला मैदानामध्ये उतरलं तर तिथे विश्वास पाहायला मिळत नाहीये. तर प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही सांगत असतो, एक खेळाडू चांगला खेळून नाही तर 11च्या 11 खेळाडू चांगलं खेळणं फार महत्वाचं आहे. मिसफील्ड भरपूर झाली, पहिली झेल उडाली होती, असं वाटत होतं की मॅच गरम होतोय, आणि त्याच आता सध्या खेळाडूने लोणार संघाच्या नाकामध्ये दम गेलेला आहे. आणि आता मिथून देखील आपल्या अंदाजामध्ये खेळताना मैदानामध्ये समीकरण सोपं झालंय. 8 धावांची आवश्यकता आहे, 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता जर डॉट आला तरी म्हणू शकतो की प्रयत्न करू शकतो शेवटच्या षटकामध्ये. मात्र फलंदाज कुठे ऐकणार आहे. मिथून तरे आपल्या अंदाजामध्ये फलंदाजी करताना सुरुवातीलाच 15 धावा आल्या. सोनाली टीम आहे दादा. याच्यानंतर या मॅचचा विजेता संघाने सोनाली टीम आहे. आयोजक विचारते यानंतर कोणाचा मॅच होईल. चला, आई गावदेवी सोनाली टीमचे कॅप्टन संतोष पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. धन्यवाद चेतन भोईर, भरपूर वेळ दिला आपण या स्पर्धेला. आपण जो विशेष सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. आता दोघांनी देखील तितकेच धावा बनवलेल्या आहेत. एकाने 26 बनवलेत, एकाने 24 बनवल्यात. मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचं, अल्पेशला देखील थोडंसं टेन्शन मध्ये टाकलंय. मात्र या 2 धावा कोण बनवणार याच्याकडे आमचं लक्ष असेल. जीवन जाधव आलेले आहेत 2 धावा डिफेन्स करण्यासाठी. सोपं काम नसतं रे. 6 चेंडू मध्ये 2 धावा वाचवायच्या म्हणजेच वाघा पुढे असलेला चारा जो आणण्यासारखा आहे, आणि त्याच्यावर आलेला हा चौकार, आणि या चेंडूवरच काम 25 झालेलं आहे. इथे पंधरा मारुती कालेर संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन शेठ सुजित पाटील, तात्या शेठ, अभिनंदन टीमचे कॅप्टन राजन डी, अभिनंदन विनायक, अभिनंदन मिथून, अभिनंदन आमचे 12वे खेळाडू महेश दादा. सगळ्यांचं अभिनंदन. हार्डलक टीम आयोजक कमिटी लोणार. 30 धावांची खेळी, आणि बनला मॅन ऑफ द मॅच विनायक पाटील.
विनायक पाटीलचं झेल सोडलं आणि लोणार संघाला त्यांनीच पराभूत केला असं म्हणूया आपण. विनायक दादा येताना एखाद्या खेळाडूला बरोबर घेऊन या आपण. भरपूर बक्षिसं आहेत. टॉस साठी राजन आपण देखील या. टॉस करून घ्या. 2 मिनिट तुम्ही आराम करा, काही हरकत नाही. आणि येताना कॅप्टन संतोष पाटील सोबतच घेऊन या आपण. मित्र आहेत. 40+ झाल्यानंतर आपण पाहतोय की सर्व 40+ झाल्यानंतर एकत्र खेळत आहेत. मैत्री